नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आशिष जेतपाळ। या रविवारी आपण एमपीएससी पूर्व परीक्षा फायनली देणार आहोत। तुमचे काही प्रश्न त्या अनुषंगाने आले होते, काही शंका होत्या, काहींना स्ट्रेस मॅनेजमेंट रिलेटेड प्रश्न होते। नक्की अटेम्प्ट किती करायचा याच्याविषयी सुद्धा काहींच्या शंका होत्या। या सर्व दृष्टीने या रविवारपर्यंत काय करायचं किंबहुना काय करायचं नाही आणि त्यानंतर त्या रविवारच्या दिवशी त्या परीक्षा हॉलमध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, अशा दोन भागामध्ये आपण काही टिप्स किंवा काही सजेशन तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नीट शांतपणे ऐका, त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला निश्चितपणे परीक्षेला फायदेशीर ठरतील। पहिल्यांदा तर या रविवारपर्यंत एक गोष्ट जी करायची आहे ती गोष्ट म्हणजे कट ऑफचा, जागेचा, वॅकन्सीचा बिलकुल विचार ऍटलिस्ट परीक्षा रविवारची होईपर्यंत आपल्याला करायचा नाहीये। काय होतंय मुलांकडून सध्या की गेल्या वर्षी किती जागा होत्या, गेल्या वर्षी किती कट ऑफ लागला होता, मग गेल्या वर्षी 117.5 लागला होता, मग यावेळेला त्याच्यापेक्षा जास्त लागेल, तो किती जास्त लागेल याविषयी खूप चर्चा रंगत असताना दिसते। सो त्यापासून थोडंसं दूर राहायचंय। पहिली गोष्ट लक्षात घ्या, कट ऑफ हा रिलेटिव्ह असतो। तो पेपर कसा येईल, पेपरची काठिण्य पातळी कशी आहे, एकंदर एक्झामिनरनी कसा पेपर विचारलेला आहे त्याच्यावरती तो कट ऑफ खूप ठरतो। तो प्रत्येक वेळेला जागा आणि कट ऑफ याच्यामधलं रिलेशनशिप दिसेलच असं होणार नाहीये। आपण आता त्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाखालीच नाहीयेत त्या गोष्टींचा विचार केला तर त्याने तसाही काही फायदा होणार नाही। त्यामुळे हे तुम्ही पेपर सॉल्व्ह करताना सुद्धा करायचंय की इतके मार्क्स आले पाहिजेत वगैरे, आपला बेस्ट परफॉर्मन्स देऊन जास्तीत जास्त मार्क्स कसे येतील याचा विचार करायचा आहे। पण मग मी कट ऑफच्या किती जवळ आहे वगैरे याचा आत्ता विचार करायचा नाहीये। त्यामुळे पहिली माझ्याकडून तुम्हाला एक सल्ला असेल किंवा एक अत्यंत पोटतिडकीने सांगणं असेल की बाबा कट ऑफचा आणि जागेचा आत्ता विचार नको, त्याने खूप तुमची एनर्जी ड्रेन होईल आणि अनावश्यक तुमच्या अनियंत्रित असलेल्या गोष्टींवरती तुम्ही विनाकारण फोकस कराल। दुसरी महत्वाची गोष्ट बघा, ज्या वेळेला आपला स्ट्रेस वाढतो, परीक्षेचं टेन्शन यायला सुरुवात होते, कारण स्वाभाविक आहे बघा 2 तासामध्ये ते तुमच्या वर्षभराचे एफर्ट, तुमच्या याच्या आधीचे सगळे एफर्ट्स जज करणार आहे। त्यामुळे पूर्व परीक्षा हे निश्चितपणे थोडीशी काहीशी भीती निर्माण करणारी, स्ट्रेस निर्माण करणारी परीक्षा निश्चितपणे आहे। पण मग या स्ट्रेसला उत्तर देताना आपण काय करतो, काहीसं अनयुज्युअल बिहेवियर करायला सुरुवात करतो, जे आपण आतापर्यंत कधीच करत आलेलो नाही अशा प्रकारे रिॲक्ट करायला सुरुवात करतो, त्या प्रकारे वागायला सुरुवात करतो। आणि त्या आपल्या रिॲक्शननी, त्या आपल्या अनयुज्युअल बिहेवियरनी काय होतं तर परीक्षेचं टेन्शन इन अ वे अजूनच वाढतं। आता तुम्ही म्हणाल हे अनयुज्युअल बिहेवियर म्हणजे काय, म्हणजे आतापर्यंत मी पूर्ण माझ्या प्रिपरेशन मध्ये कधी सकाळी खूप लवकर उठून अभ्यास नाही केलेला आहे, 4 वाजता 5 वाजता, आणि अचानकच मी गेले काही 2-3 दिवसांपासून काय करतोय तर एकदमच सकाळी सकाळी पहाटे उठून अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे। मी याच्या आधी अशा कोणत्या एनर्जी ड्रिंक वगैरे न घेतले अभ्यासासाठी घेतलेलं नाहीये। म्हणजे मी आधी बरेच उदाहरण असे सांगितलेले आहेत, ते काय करतात ते डायरेक्टली एनर्जी ड्रिंक पिऊन एक्झाम हॉलमध्ये वगैरे जातात, ज्याची सवय नसते किंवा त्याची आधी प्रॅक्टिस वगैरे पण केलेली नसते किंवा अशा गोष्टी तितक्या आवश्यक सुद्धा नसतात। सो अनयुज्युअल पॅटर्न की रात्री खूपच जागायला सुरुवात केलेली आहे, आता अचानकच सगळे एकदमच दिवसभरच पीवायक्यू बघायला सुरुवात केलेली आहे, तर हे स्ट्रेसला दिलेली रिॲक्शन आहे। ती जर समजा तुमचा अनयुज्युअल पॅटर्न तुमच्याकडून दिसायला लागला, तुमच्या मेंदूला लक्षात येतं की आपण ही पूर्ण स्ट्रेसची सिच्युएशन आहे, काहीतरी अनयुज्युअल होतंय, आणि पुन्हा एकदा रिस्पॉन्स पण तसा यायला सुरुवात होते। नॉर्मल राहायचंय, आपण जसं याच्या आधीपर्यंत अभ्यास करत आलेलो आहे, जसं आपण युज्युअल आपलं बिहेवियर राहिलेलं आहे तसं बिहेवियर ठेवायचं आहे। अर्थात एक्झाम क्लॉक जो आहे, म्हणजे आपली जी परीक्षेचे तास आहेत त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहावं लागेल। म्हणजे त्यावेळेला जर आम्ही झोपलेला राहत असेल नॉर्मल दिवसांमध्ये तर ते चालणार नाहीये, पण खूपच डेव्हिएशन रोजच्या बिहेवियर पासून होणार असेल तर ते अवॉइड करायला पाहिजे। तिसरी गोष्ट महत्वाची ती लक्षात घ्या की जे मी म्हटलं की प्रिलिम सोबत भीती वाटणं हे नैसर्गिक आहे, कम्प्लिटली नॅचरल आहे। लक्षात घ्या, तुमच्या सोबत जे जे अभ्यास करत आहेत, ज्यांनी खरंच अभ्यास आतापर्यंत केलेला आहे त्यांना ती भीती फील होत आहे। त्या भीतीवरती पहिलं उत्तर काय आहे तर ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे हे स्वतःला सांगा। म्हणजे जे मी फेस करतोय, जे मला वाटतंय ते अनयुज्युअल नाहीये किंवा मी एकटाच ते फील करतोय असं मला वाटलं तर ते आणखी प्रेशर येतं। त्यापेक्षा स्वतःला काय सांगा की हे नॅचरल आहे, सगळे लोक फेस करतायत,
आणि एक लक्षात घ्या की एक कबीरनी सांगितलेलं वचन आहे जे मी परत परत सांगत असतो, चिंता से चतुराई घटे. तुम्ही जास्त खूपच भीती बाळगली तर ती काउंटर प्रोडक्टिव्ह ठरणार आहे. अल्टिमेटली प्रिलिम ही तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेची, इमोशनल इंटेलिजन्सची परीक्षा आहे. तुमचे अर्धे कॉम्पिटिटर घाबरणारच आहेत आणि त्या भीतीमध्ये, त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपले प्रिलिमचे जे चान्सेस आहेत ते कमी करणार आहेत. मग जर अर्धी कॉम्पिटिशन ते करणार असेल तर मला काय करायला पाहिजे, तर न घाबरता पुढच्या दिवसांमध्ये नॉर्मल बिहेवियर करायला पाहिजे. तेच 50% काम माझं प्रिलिम पास करण्यासाठी होणार आहे. सो घाबरायचं नाहीये आणि जरी भीती निर्माण झाली तरी ती रेकग्नाइज करा. हा, मला भीती वाटतेय पण ती काही अशी अनैसर्गिक नाहीये. काय होतं मुलांकडून पुन्हा एकदा, मला भीतीच वाटत नाही असा एक अनयुज्युअल पुन्हा एकदा रिस्पॉन्स असतो. नाही, मला नाही भीती वाटते परीक्षेची. पुन्हा एकदा हा चुकीचा रिस्पॉन्स आहे. हा, मला भीती वाटतेय पण ती युज्युअल आहे, कारण मी अभ्यास केलेला आहे, मी सिरियस आहे या प्रिपरेशन मध्ये आणि त्यामुळे ती वाटणं स्वाभाविक आहे. पण त्या भीतीमुळे माझे चान्सेस मला कमी करू द्यायचे नाहीत हे स्वतःला सांगायला पाहिजे. पुढचा महत्वाचा मुद्दा ते म्हणजे रिव्हिजन करताना सुद्धा आता कोणत्या टॉपिक मध्ये आउटपुट जास्त आहे अशा टॉपिकला जास्त स्कॅन करायला पाहिजे, रिवाइज करायला पाहिजे. लक्षात घ्या, हे तुम्हाला माहिती आहे की पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी मध्ये चान्सेस जास्त आहेत आपल्याला जास्त मार्क मिळवण्याचे. तर तो तुमच्या ओव्हरऑल रिव्हिजन मध्ये याच्या पुढच्या दिवसांमध्ये जास्त पार्ट कन्झ्युम झाला पाहिजे, त्याला जास्त टाइम वेटेज दिलं पाहिजे. हे डायरेक्टली गणित आहे, म्हणजे आउटपुट जिथे जास्त आहे तिथे तुम्ही जास्त वेळ देणं अपेक्षित आहे. त्यानंतर रिव्हिजन करताना पहिल्यांदा तर लक्षात घ्या, रिव्हिजनचा अर्थ समजून घ्या. आता तुम्हाला पुन्हा एकदा बरेच पीडीएफ मिळतील की वन लाइनर आहेत, एका दिवसांमध्ये पूर्ण टॉपिक रिवाइज करा. रिव्हिजनचा अर्थ काय, जे आधी आपण पाहिलं आहे ते पुन्हा पाहणं. तुमची जी पुस्तकं आहेत, तुम्ही जे वाचलेलं आहे, तुमच्या नोट्स असतील किंवा तुमचे रेफरन्स बुक असतील किंवा जे काही तुम्ही याच्या आधी फॉलो केलेलं आहे त्यालाच पुन्हा रिव्हिजिट करायला पाहिजे. म्हणजे हे खूप आश्चर्यकारक वाटतं की कुठला नवीन काहीतरी आलेला आहे आणि मग लगेच त्याच्या खाली कमेंट असतात किंवा ही पीडीएफ आम्हाला शेअर करा. याचा अर्थ तुम्हाला रिव्हिजनचा अर्थ कळला नाहीये. जर तुम्ही आत्ता दुसऱ्या सोर्सेसला फॉलो करायला जाणार असाल तर एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. आपल्याला कन्फ्युजन नाही पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. त्यासाठी आपण आतापर्यंत जे काही करत आलेलो आहे तेच पुन्हा डोळ्याखालून गेलं पाहिजे. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता रिव्हिजन करताना एक भावना सतत मनामध्ये येते की आपण पटपट स्कॅन करतोय, डोळ्याखालून घालतोय, जे वाचलेलं आहे ते पुन्हाच रिवाइज करतोय. पण ते करता करताना कुठेतरी मनामध्ये एक विचार येतो की अरे हे तर मला आठवतच नाही, हे विसरल्यासारखं वाटतं. पुन्हा एकदा जशी ती भीती नैसर्गिक आहे तसं हे सुद्धा वाटणं नैसर्गिक आहे. जेव्हा तुम्ही पटपट अशा गोष्टी रिवाइज करत असता त्यावेळेला पुन्हा ती इनसिक्युरिटी वाटायला लागते, असुरक्षितता वाटते की अरे हे वाचले तर ना आपण नक्की. परत एकदा ही भावना मी म्हणजे पर्सनली पण मी स्वतः सांगतो की ही फील केलेली असते प्रत्येकाने. पुन्हा एकदा स्वतःला सांगायचंय, ही पूर्व परीक्षा आहे, 4 ऑप्शन्स, याचा अर्थ उत्तर सुद्धा आपल्या समोर असणार आहे. मी जे वाचलंय ते मला आठवणार आहे हे स्वतःला सतत सांगावं लागेल. या भीतीवरचा म्हणजे ही भीती काय करत असते सतत सतत की मी पराभूत होणार आहे, मी कदाचित अपयशी ठरू शकेल, प्रिलिम मध्ये माझं काय होईल मला माहिती नाही, माझा किती अभ्यास झालाय किंवा झालाच नाही असं वाटणं. याला एक उत्तर आहे पुन्हा एकदा, विटॅमिन व्ही जे आपण म्हणतो, व्हिज्युअलायझेशन. मी परीक्षा पास होणार आहे, पॉझिटिव्ह रिअफर्मेशन. जसजशी निगेटिव्ह तुमच्या समोर एनर्जी येईल, निगेटिव्ह जसं जसं तुमच्याकडे तुमच्या समोर एक रिॲक्शन येईल त्याला तुमचा एक रिस्पॉन्स असायला पाहिजे पॉझिटिव्ह अफर्मेशनचा. परीक्षा मी पास होणार आहे. 29 मार्चला जी मुख्य परीक्षा होणार आहे ती मुख्य परीक्षा मला लिहायला मिळणारच आहे. तितका मी अभ्यास केलेला आहे आणि परीक्षेमध्ये जे काही मी केलेलं आहे ते आठवणार आहे आणि आठवलं नाही तरी त्या तिथल्या पर्यायांवरती मी उत्तरापर्यंत जाण्यासाठी सर्व शर्थीने प्रयत्न करणार आहे. सो रिव्हिजनचा भर कशावरती द्यायला पाहिजे, ज्या गोष्टी आधीच आपल्या चांगल्या झालेल्या आहेत. आता हे करताना काय होतं बघा, समजा एखादा विषय तुमचा की जो तितका चांगला झालेला नाही आणि तुम्हाला असं वाटतं की आता पुढच्या 3-4 दिवसांमध्ये मी तो पटकन जर नीट करून घेतला तर त्याचा जास्त फायदा होईल की माझे जे विषय चांगले झालेले ते इनवे मला आठवणार आहेत. पण यावेळेला आपण एक चूक करतो, समजा जर असा अवघड विषय किंवा मला जो प्रॉब्लेमॅटिक ठरतोय असा विषय दिवसभर तुम्ही घेऊन बसलेत तर पुन्हा एकदा त्याचं टेन्शन येतं, कारण त्यातल्या गोष्टी किती आठवतील हे पुन्हा एकदा सांगता येत नाही. अशा वेळेला थोडंसं स्मार्टली सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे. ते म्हणजे जो माझा विषय स्ट्रॉंग झालाय तो आणखी स्ट्रॉंग व्हावा, त्यातल्या गोष्टी पटकन आठवल्या जाव्या, यासाठी ते रिव्हिजन करायला पाहिजे.
त्या रिव्हिजन करता करता मध्येच जो विषय असा आहे की जो तुम्हाला अवघड वाटतो तो मध्ये इंट्रोड्यूस करा. पूर्ण दिवसभर तो घेऊ नका. म्हणजे समजा मी असं म्हटलं पॉलिटी मी सकाळी करतोय, दुपारी असा एखादा विषय आहे की जो माझा चांगला झालेला नाहीये, मग तो समजा मी जॉग्राफी असेल किंवा सायन्स टेक असेल, तो मध्ये इंट्रोड्यूस केला आणि परत माझा चांगला टॉपिक इकॉनॉमी आहे तो संध्याकाळी घेतला. तर त्याने काय होतं, एकदाच ते टेन्शन बिल्ड होत नाही. तुम्हाला माहिती आहे, कारण की दिवसभर तुम्ही तो अवघड असणारा विषय घेतला तर माझं काही झालंय की नाही याच्या दबावातच मेंटली आपण काय करतो, ती लढाई आत्तापासूनच हरायला सुरुवात करतो. लक्षात घ्या, रविवारी पेपर सुरू झाल्यानंतर हळूहळू जशी स्पर्धा कमी होत जाते, ती स्पर्धा आत्तापासूनच कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी पुन्हा एकदा खूप अनयुज्युअल बिहेवियर न दाखवता नॉर्मल बिहेवियर दाखवणं अपेक्षित आहे. आता काहीही नवीन वाचायचं नाही. ज्यावेळेला मी म्हणतो रिव्हिजनचा अर्थ समजून घ्या, तरी सुद्धा काही लोक ही चूक करतात की काहीतरी नवीन वाचण्याचा प्रयत्न करतात. जे झालेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला प्रिलिम क्लिअर करायला मदत करणार आहेत. ज्या झालेल्या नाहीत त्याचा संबंध प्रिलिम क्लिअर करायला असतोच असं नाही. आपण ज्या गोष्टी केल्यात त्यात चुकवतो, त्याच्यामध्ये सिली मिस्टेक्स करतो आणि म्हणून प्रिलिम क्लिअर करायला प्रॉब्लेम होतो. हे आपण एन नंबर ऑफ केसेस मध्ये बघितलंय. 2024 जे पेपर प्रिलिमचे आपण 1 to 1 डिस्कस केले, त्यामध्ये पण मुलांना मी आयडेंटिफाय करून दाखवलं असतं की हे साधे साधे प्रश्न बरोबर आले असते तरी तुम्ही प्रिलिमचा कट ऑफ क्लिअर केला असता. त्यामुळे जे केलंय त्याच्यावरती कंट्रोल आला पाहिजे. डिस्ट्रॅक्शन याच्या पुढे अवॉइड करायचे आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंट मधला एक महत्वाचा आस्पेक्ट काय, मग डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय. समजा माझा अभ्यासामध्ये मला टेन्शन यायला लागलं तर मी काय करतो, मग थोडं मोबाईलवरती बघून रील बघितल्या किंवा थोडंसं काहीतरी बघायला गेलो. त्याने नंतर काय होतं बघा, तुम्ही 5 मिनिटासाठी रील बघितल्या, 10 मिनिटासाठी रील बघितल्या किंवा काहीतरी बघितलं स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी, पुन्हा त्या 10 मिनिटं वाया गेल्याचं गिल्ट निर्माण होतो. सो आपण जे स्ट्रेस बिल्ड झालंय त्याला जो रिस्पॉन्स देतो तो आणखी स्ट्रेस बिल्ड करणारा नसायला पाहिजे, जो आणखी अभ्यासाला डिस्ट्रॅक्ट करेल असा नसायला पाहिजे. मग मी काय म्हणेन की समजा इंटेन्स वाचून होत नाही, मग जस्ट PYQ स्कॅन केले, गो थ्रू केले, मी पुस्तक बाजूला केलं, शांत बसलो, लक्ष्मीकांत मधल्या पॉलिटीच्या माझ्या पुस्तकातल्या गोष्टी न पुस्तक उघडता आठवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे रिस्पॉन्स असा असायला पाहिजे स्ट्रेसला की जो पुन्हा तुम्हाला अभ्यासाच्या जवळ नेईल रॅदर दॅन तो पुन्हा तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, ती नीट समजून घ्या. ओव्हरऑल आत्ता पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जी करायची आहे ते म्हणजे, लक्षात घ्या काय होतं, बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की माझा अभ्यास चांगला झालेला होता, रिवाईज पण चांगलं झालं होतं, मी परीक्षेच्या आधीच्या दिवसांना पण चांगलं मॅनेज केलं होतं, पण प्रॉब्लेम काय झाला, एक्झाम हॉलमध्येच तो स्ट्रेस मी मॅनेज करू शकलो नाही. त्याच्या आधी तो स्ट्रेस तितका होता हे पण लक्षात आलं नव्हतं, पण एक्झाम हॉलमध्ये जेव्हा मी तो बसलो त्यावेळेला तो स्ट्रेस सहनच झाला नाही. हे करण्यासाठी किंवा हा स्ट्रेस जो एक्झाम हॉलमध्ये येणार आहे पुन्हा एकदा तो येणारच आहे. तुम्ही असं आयडियली इमॅजिन नाही करू शकत की स्ट्रेस येणारच नाही. स्ट्रेस येतो, मग त्याला रिस्पॉन्स काय असायला पाहिजे किंवा तो स्ट्रेस कमी करण्यासाठी, तो स्ट्रेस इज करण्यासाठी काय करावं लागेल. तर बघा, तो स्ट्रेस ना तुम्ही आत्तापासूनच इमॅजिन करू शकता. पेपर सुरू झालाय, पहिल्या प्रश्नापासून मी सुरुवात केली आणि पहिले 10 प्रश्नांमध्ये मला एक पण प्रश्न जमत नाहीये किंवा 100% तो बरोबर आहे असं पहिल्या 10 मध्ये प्रश्नच नाहीये आणि मग मला टेन्शन आलं तर मी काय करेन. अशा वेगवेगळ्या स्ट्रेस इंड्यूस ज्या सिच्युएशन्स आहेत एक्झाम हॉलमध्ये, ज्या गोष्टी तणाव निर्माण करू शकतात की शेवटचे 5 मिनिटं राहिलेत, 10 प्रश्न राहिलेले आहेत आणि मला ते मॅनेज करायचे, तर मी कशा प्रकारे रिस्पॉन्स देणार आहे. म्हणजे 1 ते 10 प्रश्न ज्यावेळेला मला त्यातलं काहीच आयडिया नाहीये त्यावेळेला 11वा प्रश्न त्याच शांत चित्ताने मी वाचेन असं जेव्हा आत्तापासून तुम्ही इमॅजिन कराल तेव्हा एक्झाम हॉलमध्ये ते मॅनेज करणं एकदमच अननोन टेरिटरीमध्ये गेल्यासारखं वाटत नाही. हा, आपल्याला समजतं की बाबा हे आपल्याला माहिती आहे की असं होणार आहे, यात काही प्रॉब्लेम नाहीये. पुढे जाऊन एक सलग असे काही प्रश्न येतील की ज्याची उत्तरं मला 100% माहीत असतील. सो तो टेम्पो ठेवला पाहिजे. स्ट्रेस इमॅजिन करा. म्हणजे बऱ्याचदा मुलांचं काय होतं की टेस्ट सिरीज पण एकदम अशी निवांत ह्याच्यात दिलेली असते, रोजचा अभ्यास पण निवांत मेंटॅलिटीने केलेला असतो, मग एक्झाम हॉलमध्ये अचानक स्ट्रेस येतो. आता इमॅजिन करा, मी परीक्षा देणार आहे, सकाळी 10 वाजता मी तसं फील करणार आहे. हे जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल तेव्हा ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये ती जी तीव्रता आहे ते निश्चितपणे कमी होईल. सो हे लक्षात घेतल्यानंतर आता ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्याच्यावरती थोडंसं लक्षात बोलूया. पहिली गोष्ट, तुम्ही एक्झाम हॉलमध्ये ज्यावेळेला पेपर सॉल्व्ह करणार आहात आणि क्वेश्चनकडे बघणार आहात त्यावेळेला क्वेश्चनला कोणत्याही प्रकारचं लेबल द्यायचं नाही. लेबल द्यायचं नाही म्हणजे काय की हा प्रश्न
या एरिया मधला आहे जो एरिया मी केलेला नाहीये, हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, हा इझी क्वेश्चन आहे. कारण हे दोन्ही जे लेबल आपण देतो, डिफिकल्ट क्वेश्चन आहे, पुन्हा एकदा तो प्रश्न मग आपण नीट बघतच नाही किंवा तो तसा सोडून देतो. सोपा प्रश्न आहे, आपण थोडासा रिलॅक्स होतो आणि मग सिली मिस्टेक होतात. प्रश्नाला लेबल द्यायचं नाही. आपल्याला तिथे सगळे प्रश्न 2 मार्काचे आहेत आणि चुकला तर तो निगेटिव्ह मध्ये जाणार आहे. सो कोणत्याही प्रकारचं लेबल ओव्हरऑल पेपरला सुद्धा, पेपर मॉडरेट आहे, पेपर सोपा आहे, पेपर अवघड आहे, याचं पोस्टमॉर्टम, याचं अनालिसिस पेपर नंतर करता येतं. ओव्हरऑल त्या संध्याकाळी करता येईल आपल्याला. एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्वतःला सिग्नल द्यायचं नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पेपर सोपा वाटतो आणि मार्क कमी येतात, पेपर अवघड वाटतो आणि त्या एकूणच निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपण साधे साधे प्रश्न चुकवतो. सो दोन्ही एक्स्ट्रीम अवॉइड करायचे आहेत. पेपरला त्या त्या ठिकाणच्या मेरिटवरती एक एक प्रश्न बघत जायचं आहे, कोणत्याही प्रकारचा लेबल लावायचं नाही. दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे, जर तुम्ही आपण जे काही म्हटलं ना की लॉजिकल इलिमिनेशन टेक्निकच्या व्हिडिओजमध्ये आपण इयर वाईज ते लॉजिकल इलिमिनेशनचे टेक्निकचे व्हिडिओ बघितले, ते काय होतं बरं लॉजिकल इलिमिनेशन? प्रश्न नीट वाचणं. जर तुम्ही प्रश्न नीट वाचलेत तर उत्तर तिथे समोरच आहे, 4ही ऑप्शन समोरच आहेत. मी परत परत सांगतो की एक्झामिनरचा टास्क प्रिलिम मध्ये जास्त अवघड आहे, कारण त्यांना 3 ऑप्शन चुकीचे तयार करायचे. तुम्हाला काय करायचंय, एक बरोबर ऑप्शन शोधायचा आहे, ऑर फॉर दॅट मॅटर 3 चुकीचे ऑप्शन, एक्झामिनरच्या 3 चुका बाजूला करायच्या. सो तुमचा टास्क रिलेटिव्हली सोपा आहे एक्झामिनरच्या टास्कपेक्षा. हे लक्षात घेऊन प्रश्न नीट वाचला तर बहुतांश प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, हे लक्षात घ्या. सो पहिली गोष्ट एक्झाम हॉलमध्ये करायची आहे, कोणत्याही प्रकारचं लेबल लावायचं नाही. दुसरी गोष्ट काय करायची आहे की प्रश्न आपल्याला नीट वाचायचा आहे आणि नीट वाचताना प्रश्नाचा असा कोणता एरिया आहे, प्रश्नाचा कोणता असा आस्पेक्ट आहे की ज्याच्यावरती फोकस केल्यानंतर आपण उत्तराच्या जवळ पोहोचू, ते पण समजून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा काय आहे ते पण तुम्ही लॉजिकल इलिमिनेशनचे आपण जे सेशन घेतलेत त्याच्यामधून जर गो थ्रू केलात तरी तुम्हाला लक्षात येईल की काही असे एरियाज असतात प्रश्नाचे, ज्याच्यावरती फोकस केला तर निश्चितपणे उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्याच्यानंतर एक मोठा प्रश्न बऱ्याच लोकांनी मेसेज केला होता, तो होता की अटेम्प्ट नक्की किती करायला पाहिजे. तर लक्षात घ्या, एमपीएससीच्या केसमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. सो हे क्लिअर आहे की जो अटेम्प्टची रेंज आहे ती हायर लेवललाच ठेवायची आहे. आता 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे, एक म्हणजे 100च्या 100 अटेम्प्ट करणं, किंवा दुसरं हायर मार्जिन म्हणजे काय, ते 90च्या जवळ, 90, 92, 93 किंवा 90 इथपर्यंत ते ठेवणं. तर दोन्ही मेथडॉलॉजीमध्ये तुम्हाला कोणती फॉलो किंवा कोणती योग्य वाटते ती तुम्ही, मी जे आता पुढे मेरिट आणि डिमेरिट सांगणार आहे की 100 अटेम्प्ट करण्याचा फायदा काय किंवा थोडंसं 90 पर्यंत ठेवण्याचा फायदा काय, त्याच्यावर तुम्हाला कोणती कन्व्हिनियंट वाटते त्याच्यानुसार ते जाऊ शकता. बघा, 100 अटेम्प्ट करण्याचा एक फायदा काय, तुम्ही जे आहे ना की विचार करत बसता की हा प्रश्न सॉल्व्ह करायचा की नाही, तो करत न बसता पटपट सॉल्व्ह करता, काही अंशी वेळ वाचतो. आणि फॉर दॅट मॅटर जो आपल्याला 1/4 आहे निगेटिव्ह मार्किंग, त्याच्यामध्ये त्याचे इतके निगेटिव्ह इम्प्लिकेशन दिसत नाहीत. पण जर तुमची ओव्हरऑल अॅक्युरेसीची लेवल खूपच कमी असेल तर 100च्या 100 अटेम्प्ट करणं हे कधी कधी काउंटर प्रोडक्टिव्ह ठरून आपण त्या कट ऑफच्या रेंजच्या बाहेर पण होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही 90च्या जवळपास अटेम्प्ट केला, म्हणजे हायर मार्जिनच ठेवला, पण एक 10 प्रश्न नाही सॉल्व्ह केले, त्याचा एक फायदा काय होतो, 10 प्रश्न न सॉल्व्ह केल्याचा जो वेळ वाचतो तो 90 प्रश्नांच्या विचारांवरती जास्त घालवता येतो आणि तुमची ओव्हरऑल अॅक्युरेसी वाढवता येते. ही स्वतः मी प्रिलिम मध्ये फॉलो केलेली मेथडॉलॉजी आहे की काही प्रश्न बाजूला ठेवायचे, जेणेकरून त्या प्रश्नांमध्ये जो विचार करायला आपण वेळ लावणार तो, कारण तिथे उत्तरापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये माझ्या आत्ताच्या अभ्यासाच्या लेवलला, त्यापेक्षा अशा प्रश्नांवरती फोकस करेन की जिथे लॉजिकल इलिमिनेशन करणं शक्य आहे आणि मग त्या 90 प्रश्नांमध्ये मी मार्जिन किंवा जो माझा बरोबर येण्याची रेंज आहे ती वाढवेन. सो तुम्हाला हे ठरवायचं आहे, पण एक गोष्ट क्लिअर आहे, थोडासा हायर मार्जिनवरती अटेम्प्ट असायला पाहिजे. या संदर्भातलाच दुसरा प्रश्न म्हणजे किती राऊंड फॉलो करायला पाहिजे. तर लक्षात घ्या, एमपीएससीच्या केसमध्ये मोस्ट ऑफ द प्रश्न फॅक्च्युअल असल्यामुळे खूप 3 राऊंड वगैरे जास्त फॉलो करण्याची गरज नसते. तुम्ही 1 राऊंड आणि फार तर 2 राऊंड पर्यंत जाऊ शकता. फक्त एवढंच, पहिल्या राऊंड मध्ये एखाद्या प्रश्नाला खूप जास्त वेळ लागत असेल, विचार करावा लागत असेल, खास करून सिच्युएशनल अवेअरनेसच्या प्रश्नांना, तर ते प्रश्न
खूप आत्ता वेळ न घालवता दुसऱ्या राऊंडकडे तुम्ही शिफ्ट करू शकता. हे करताना पण काय करा की पहिल्या राऊंडमध्ये जे प्रश्न सॉल्व्ह झाले नाहीत ते पेपरच्या मार्जिनवरती त्याचे नंबर लिहून ठेवा. म्हणजे समजा पहिल्या पेजवरचा चौथा प्रश्न मला पहिल्या राऊंडमध्ये सॉल्व्ह नाही झाला, मी वरच्या मार्जिनवरती 4 नंबर लिहून ठेवेन, जेणेकरून दुसऱ्या राऊंडला पटपट जेव्हा मी पेपर स्कॅन करणार आहे तेव्हा कुठले प्रश्न माझे राहिलेत हे मला ते मार्जिनवरतीच असेल आणि एक एक सेकंद किंवा काही वेळ तरी परीक्षेमधला माझा निश्चितपणे वाचेल आणि तेवढेच प्रश्न मी सॉल्व्ह करेन. हे करताना म्हणजे राऊंड जेव्हा तुम्ही 2 राऊंड फॉलो करताय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या की मार्किंग कधी तुम्ही करणार आहात हे सुद्धा आत्तापासूनच निश्चित करून जा. एक्झाम मध्ये सर्कल मी कधी करणार आहे, बऱ्याचदा मुलं काय करतात पूर्ण पेपर झाल्यानंतर सर्कल करायला घेतात, त्यात अनेकदा चुका होतात. मी तुम्हाला एक सजेशन देतो, अगेन तुमच्या बेसिसवरती तुम्ही ते ठरवू शकता, ते म्हणजे पेज वाईज जा. म्हणजे एक पेज सॉल्व्ह करून झालं तुमचं की लगेच ते सर्कल करून टाका. याचा एक फायदा होतो ते म्हणजे तुमचे जे चुका होतात सर्कल करतानाच्या त्या मोस्ट ऑफ द अवॉइड करता येतात. दुसरं बघा, पूर्ण पेपरमध्ये आपण खूप त्या इंटेन्सिटीने सगळं वाचत असतो, ब्रेन फटीग होण्याची शक्यता असते, आपण थकण्याची शक्यता असते. त्यावेळेला एक पेज झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सर्कल करता त्यावेळेला काही अंशी आपल्याला काही स्पेस मिळतो, काही वेळ मिळतो की ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, थोडा ब्रेन आपला रिलॅक्स होऊ शकतो. सो माय सजेशन काय असेल माझ्याकडून की एक पेज झाल्यानंतर तुम्ही जर ते सर्कल करायला घेतलं दॅट विल बी बेटर. सीसॅटच्या केसमध्ये मी सांगेन प्रश्न सुटला की लगेच तो काय करा, सर्कल करून टाका. पॅरेग्राफवरचे जेव्हा प्रश्न आहेत कॉम्प्रिहेन्शनचे त्यावेळेला तो पूर्ण पॅरेग्राफ झाल्यानंतर त्या पॅरेग्राफचे प्रश्न, परिच्छेदाचे प्रश्न सर्कल करून टाका. आणखी एक सजेशन आहे की युजली पहिल्या प्रश्नाकडून 100व्या प्रश्नाकडे जाणं हे रेकमेंडेड आहे. बऱ्याचदा मुलं काय करतात, माझा एरिया कोणता आहे, मग मी पहिले पॉलिटीचे प्रश्न सॉल्व्ह करेन, इकॉनॉमीचे, आणि त्यात आपण काय करतो प्रश्न शोधायला लागतो. इव्हन सीसॅट मध्ये 1 ते 80 किंवा इन जीएस 1 ते 100 ज्यानं जास्त चांगलं राहील ह्यासाठी 2-3 कारण पुन्हा एकदा आहेत. एक म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की हा माझा एरिया की मी पॉलिटीच्या प्रश्नांपासून सुरू करेल, इकॉनॉमीच्या प्रश्नांपासून सुरुवात करेल, थोडंसं तुम्ही स्वतःच्या मेंदूला पुन्हा सिग्नल देता हा माझा एरिया आहे, हा माझा एरिया नाही. मग जर तुमचा एरिया नसलेल्या भागातून जास्त प्रश्न आले, ते जास्त अवघड असले की पुन्हा एकदा आपण खूप निगेटिव्ह फील करतो. कधी कधी अशा स्ट्रॅटेजीमुळे सोपे प्रश्न मिस आउट होतात पेपरमधले. त्यापेक्षा काय 1 ते 100 जा, 1 ते 80 जा. तुम्हाला माहित असणार आहे की काही पेपरचा भाग अवघड असणार आहे, अवघड असलेल्या प्रश्नांना नंतर बघता येईल. लगेच त्याला लेबल द्यायचं नाही, लगेच त्याच्यावरनी डिस्करेज व्हायचं नाही. ती कन्सिस्टन्सी 1 ते 100 प्रश्नांमध्ये टिकवून ठेवायची. सो पहिल्या याच्यामध्ये जे 100% तुम्हाला वाटतात असे प्रश्न सॉल्व्ह करणं, आणि त्यात काही बाबतीत जर डाऊट असेल किंवा काही प्रश्नांना जास्त वेळ लागणार असेल तर ते दुसऱ्या राऊंड मध्ये सॉल्व्ह करणं हे रेकमेंडेड आहे. त्यानंतर पेपर सॉल्व्ह करताना आणखी एक चूक होते, ते म्हणजे आपण पेपर सॉल्व्ह करतानाच स्वतःचं पोस्टमॉर्टम, स्वतःच्या अभ्यासाचं अनालिसिस करायला, असेसमेंट करायला सुरुवात करतो. हे ऍट एनी कॉस्ट अवॉइड करायचंय. जे काही करायचं ते आपण संध्याकाळी करू, त्याच्या दुसऱ्या दिवशी करू. की मी करंट अफेअर अजून चांगलं करायला पाहिजे होतं, पॉलिटी अजून रिवाइज करायला पाहिजे होतं, ते झालं नाही. त्याच्यामुळे काय होतं, पुन्हा एकदा डिस्करेज होतो आपण, पुन्हा एकदा आपला कॉन्फिडन्स लो होतो. ते होऊ द्यायचं नाहीये. बाहेर आल्यानंतर ते काही करता येईल. खास करून जे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन असतात करंट अफेअरचे किंवा हिस्ट्री मधले, तिथे काही ना काही हिंट एक्झामिनर कडून पण असतात. त्या आपल्याला कधी आयडेंटिफाय होत नाही. ज्यावेळेला आपण सांगतो की बाबा हा अभ्यासच केला नाही मी, आपण स्वतःच असेसमेंट करायला सुरुवात करतो. ते असेसमेंट त्या 2-2 तासामध्ये आपल्याला करायचं नाहीये. सो शेवटचा एक सल्ला माझा तुम्हाला या सगळ्यामध्ये की एक्झाम हॉलमध्ये एंटर करताना आणि एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर तो पेपर तुमच्यावरती डॉमिनेट करण्यापेक्षा पेपरला तुम्ही डॉमिनेट करा. म्हणजे काय की पेपर अवघड आहे, मला जमत नाहीये, आणि मग तो पेपर काय व्हायला लागतो, आपल्यावरती भारी व्हायला सुरुवात होतो, डॉमिनेट व्हायला सुरुवात होतो. काय सांगा, तो डॉमिनेट होण्याच्या आधी त्या पेपरला डॉमिनेट करा. म्हणजे काय, थोडं अग्रेसिव्हली स्टार्ट करा, फास्ट क्वेश्चन वाचायला सुरुवात करा. आय एम ऑन द मिशन अशा प्रकारचं एक प्रकारचं स्वतःला तो सिग्नल असायला पाहिजे. पेपर मधली काही प्रश्न सलग जरी मला आले नाहीत तरी मला ते पुढचा एक स्पेस तसा मिळणार आहे की ज्यात मला सगळे प्रश्न पण येतील, हे स्वतःला सांगायला पाहिजे. आता या मुवमेंटला जर मला हा पेपर अवघड वाटतोय तर मी एक सिरियस ऍस्पिरंट आहे
आत्ता महाराष्ट्रामध्ये परीक्षा देणाऱ्या सर्वांनाच तो तसं वाटत असणार आहे, याचं स्वतःला ते सांगत राहिलं पाहिजे. अल्टिमेटली आतापर्यंत आपण सगळा अभ्यास केलेला आहे. आता ही सगळी मानसिक लढाई आहे असं लक्षात घ्या. कारण म्हटलं जातच ना, मन के हारे हार, मन के जीते जीत है. जे मनाने हारणार आहेत आता पुढच्या काही दिवसांमध्ये आणि एक्झाम हॉलमध्ये, त्यांची हारण्याचे चान्सेस वाढणार आहेत. जे स्वतःच्या मनाला सांगणार आहेत की आपल्याला जिंकायचंय, तो मांझी म्हणतो तसा शानदार जबरदस्त जिंदाबाद, तसा पेपर तुम्हा सगळ्यांना जाओ आणि आपण मेन्सला 10 नोव्हेंबर पासून सुरुवात करायला मोकळे असू, अशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.